अरे तत्पूर्वी धन्यवाद. आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. विनिंग टीमचे कर्णधार, मी आपणास विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्र वीज कामगार महासंघ वसई मंडळ हे बॉक्स हे तिसरं वर्ष आहे. तिसऱ्या वर्षामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आयोजन नियोजन असं असतं, शिस्तप्रिय असतं सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्यांचा एकच उद्देश असतो की सगळ्यांना खेळायला मिळालं पाहिजे. कुठल्याही बाय असेल तिथे रिएंट्री देऊन सगळ्यांना म्हणजे एन्जॉय करायचं देत असतात. आणि एकदम त्यांच्या पाठीमागे खूप मेहनत असते. सचिन असू दे, भगतसाहेब असू दे, बाकी सगळे बरेच असे लोक आहेत, त्यांची मेहनत असते. आमचा नाईक आहे. तर टोटल 32 संघ आले होते, पण कुठल्याही या स्पर्धेला गाळबोट न लागता त्यांनी उत्कृष्ट असं आयोजन नियोजन केलेलं आहे आणि ही स्पर्धा अशी सक्सेस केलेली आहे. मित्रांनो, मी माझ्या संघातर्फे तर त्यांचे खूप खूप आभार मानतो. अशीच आम्हाला पुन्हा पुन्हा संधी द्याल अशी अपेक्षा करतो. आणि थोडक्यात माझ्या संघाविषयी मी सांगतो. गुपचूप इलेव्हनची सुरुवात ही कॉलनीपासून झाली. त्याचे जनक पवारसाहेब असले तरी खरी सुरुवात हे आमच्या सर्वांचे आदरणीय आणि आमचे सर्वेसर्वा करते असे राजने साहेब हे त्याचे खूप मोठे म्हणजे संघ तयार करण्यामध्ये आहेत. कॉलनीमध्ये आम्ही खेळायचो, म्हणजे जे कुठल्या कंडिशनमध्ये खेळायचो, म्हणजे एक रोडेसाहेब असायचे आणि राजने साहेब असायचे. म्हणजे जरी काय झालं तरी ते असले की आम्ही बिंदास खेळत असायचो. म्हणजे ते खेळत असताना म्हणजे सगळे लोक यायचे, म्हणजे सोपाऱ्यापासून यायचे, सोपाऱ्याचे आचोळ्याचे, सगळे खूप मजा करायचो. आणि तिथं संघ बांधणी झाली. पहिल्यांदा आपण मॅच खेळलो सन सिटीला. तिथे आम्ही टीम टाकली, गुपचूप इलेव्हन अंडरमची टीम होती. परंतु आम्ही तिथे सेकंड की थर्ड प्राईज मारलं मे बी. हां, क्रिकेट हां सेकंड प्राईज मारलं. असा हा संघ बांधणी झाला. त्याच्यानंतर ही परंपरा आम्ही चालूच ठेवली. म्हणजे आता आम्ही कल्याणला जातो, म्हणजे जिथे स्पर्धा असेल तिथे जातो. त्या सपोर्ट खूप असतो. राजने साहेब आमचे कोचेस आहेत. मी त्यांना आवडीने बाळासाहेब म्हणतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी बाळासाहेब म्हणतो. त्यांची दूरदृष्टी खूप चांगली असते. असाच पाठिंबा राहू दे साहेब, हीच अपेक्षा. आणि सगळ्या प्लेयरचं खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य करा. विशेष करून पवारसाहेब हे कल्याणमधून आले, त्यांचंही खूप खूप धन्यवाद. पाटील साहेब आले, त्यांचे खूप खूप धन्यवाद. माझ्या मते मानेसाहेब येणार होते, पण काही कारणास्तव आले नाही. मानेसाहेब पण एक संघाचा एक भाग आहेत. असं सहकार्य राहू दे. त्याच्यानंतर आमचे एकदम जवळचे मित्र मोरे साहेब, डोंगरे साहेब यांचं पण खूप सहकार्य असतं. असं सहकार्य राहू दे. आणि सगळ्यांना एक विशेष आहे की उद्या पण जशा स्पर्धा आहेत, उद्या पण स्पर्धा आहेत कबड्डीच्या, एशिया ऊर्जा चषक म्हणून. सगळ्यांनी हा जोश आहे तोच जोश उद्या पण ठेवाल अशी अपेक्षा करतो. आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा वीज कामगार संघाचं मी माझ्या संघाने आभार मानतो आणि माझे दोन वर्ष संपवतो. धन्यवाद. आणि मी शेवटचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आडभाई साहेब आपणास विनंती करतो की आपण या स्पर्धेचं शेवटचं मनोगत व्यक्त करायचं आहे. याच्यानंतरचा माईक वैभव मस्के आपण आपल्या ताब्यात घ्यायचा आहे आणि याच्यानंतरचा आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करायचा आहे. आडभाई साहेब आपणास विनंती की आपण आपला करत. आज या ठिकाणी ज्या पद्धतीने खिलाडू वृत्तीने सर्व आपले महावितरणचे कर्मचारी अभियंते जे गोळा झाले, याबद्दल खरंच एक अत्यंत अभिमानास्पद ही गोष्ट वाटते. या ठिकाणी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने विश्वकर्मा पतसंस्थेने जे काही आयोजन केलं त्याबाबतही त्यांना धन्यवाद देतो. विशेष करून इथं मी पाहुणाच आहे, पण विशेष करून मला इथं काही गोष्टी जाणवतात की ज्या पद्धतीने अभियंते कर्मचारी एक मैत्रीपूर्व रित्या ज्या पद्धतीने एकत्रित येऊन हा जो आनंदोत्सव, म्हणजे मी याला आनंदोत्सवच म्हणतो, जो साजरा केला जातो त्याबाबत निश्चितच आनंदास्पदच या गोष्टी आहेत. शेवटी आपण कंपनीच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत. विजेता आणि उपविजेता दोन्ही संघाचं ह्या ठिकाणी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आयोजकांचे अभिनंदन करतो. मला जे ही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.
वैभव मस्के आपणास विनंती करतो आपण शेवटाकडे या. खूप वेळ झालेला आहे. 10वी आणि 12वीच्या एक्झाम चालू आहेत. प्रथमतः आपण पंच आणि स्कोरर यांचा सत्कार करा, त्याच्यानंतर पुढचं बक्षीस वितरण करा. कृपया खुर्च्या आपण केलेल्या आहेत, प्लीज जरा बसलं तर बरं होईल. महाराष्ट्र वीज कामगार महासंघ व विश्वकर्मा पतसंस्था वसई सगळ्यांनी आधी यांच्या खुर्चीवर संयुक्त बसा बरं. विद्यमानाने आपण सगळ्यांनी वर्ष खुर्चीवर बसून तिसरे. घ्या कृपया. या तिसऱ्या वर्षाचं एकदम यशस्वीपणे हे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन संपन्न झालेलं आहे. आपण आता शेवटाकडे आहोत. या शेवटाकडेच आपण वाटचाल करत असताना नक्कीच एक सकाळपासून एक बरेच रंगतदार सामने, बरेच क्रिकेट प्रेमींना असे उत्कृष्ट सामने बघायला मिळाले. मी महासंघाच्या वतीने आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. सर्व खेळाडूंचं इथे या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात या सर्वांचं आपल्याला पहिल्यांदा धन्यवाद देतो. या स्पर्धेसाठी आपल्याला पंच म्हणून लाभलेले श्री जिमिक शहा यांना विनंती करतो की यांनी या पूर्ण स्पर्धेमध्ये एक उत्कृष्ट व निष्पक्षपणे आपली कामगिरी बजावली. त्यासाठी जिमिक शहा यांना विनंती करतो की त्यांनी आपला इथे सत्कार स्वीकारण्यासाठी मी SCAचे पदाधिकारी श्री राजने साहेब यांना विनंती करतो की जिमिक शहा पंच यांचा आपण स्वागत सत्कार व त्यांना सन्मान चिन्ह देऊन जिमिक शहा एक स्वतः इंजिनियर पण आहेत व स्वतः लंडन रिटर्न असं त्यांची ख्याती आहे. त्यामुळे सर्वांनी लंडन MBA असून त्यांची अशी ख्याती आहे. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी स्कोरर म्हणून ज्यांनी आपली भूमिका पार पाडली त्यांनी ते बेन बन्सी यांना मी विनंती करतो की स्कोरर दर्शन सैनी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. मी प्रशांत रोडे साहेब SCA संघटनेचे पदाधिकारी यांना मी विनंती करतो की आपले जे स्कोरर आहेत त्यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. ते स्वतः अपंग असून त्यांचं जे डेडिकेशन आहे क्रिकेटबद्दल त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आहेत. पुढील सन्मान आपल्याला खुमास शैलीमध्ये आपल्याला सर्वांना समालोचन केलेले श्री अनिल यांचं स्वागत सत्कार व सन्मान ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री अडबाई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी करावं. अनिल भाऊ यांची विशेष ख्याती अशी आहे, जेव्हापासून आपले टुर्नामेंट चालू झाले आहेत तेव्हापासून आपले समालोचन त्यांनीच केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे खास आणि एक विशेष आभार. धन्यवाद अनिल भाऊ. पूर्ण स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या मार्फत आपण सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर अशी 4 बक्षिसं ठेवलेली आहेत. वैयक्तिक बक्षीस आहे ती. त्यामुळं प्रथम मी उत्कृष्ट गोलंदाजाचं नाव आपल्यासमोर इथे पुकारतोय. एनी हाऊ गेस. उत्कृष्ट गोलंदाज एनी हाऊ गेस. शुभमचं नाव चर्चेत आहे. एनी हाऊ गेस. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गुपचूप 11चे श्री आतिश यांना आतिश. सन्मान जातोय. यानंतर पतसंस्थेचे सचिव श्री रवींद्र संदे यांनी उत्कृष्ट गोलंदाज श्री आतिश यांना सन्मान चिन्ह व शॉल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. खरंच एक उत्तम प्रकारे एक गोलंदाजी म्हणून त्यांनी एक कामकाज केलं त्यांच्या टीमसाठी आणि त्यांनी विशेष म्हणजे
आपल्या वसई मंडळाचे एक नाव रोशन केलं, त्याबद्दल आतिश भाऊ यांचे खूप खूप आभार. वेल्डन आतिश, तुमच्या पुढच्या वर्षी जी टुर्नामेंट होईल त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अजून खेळत असाल त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर नेक्स्ट प्राइज आहे बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज. कोण असेल? गौतमचं नाव या लिस्टमध्ये आहे. भरपूर जबरदस्त बॅटिंग केली, 46ची धावसंख्या, त्याच्यानंतर त्यामध्ये 9 चौकारांची खेळी, त्याच्यानंतर 32ची जी खेळी होती त्याच्यामध्ये 6 सलग चौकार तो लिस्टमध्ये होता. परंतु त्याच्या व्यतिरिक्त येस गौतम, एकच नाव आहे ते तुम्हाला कोणा नाही, सतीश ठरलाय या टुर्नामेंटचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. सतीश, सांडोर संघाचा सतीश मला वाटतं आता घरी पोहोचला असेल, पण त्याच्या सतीशचा प्रतिनिधी कोण प्रतिनिधी म्हणून त्याच्या आजूबाजूला राहणारा त्यांनी येऊन स्वीकारायचं आहे. मी सचिन वनारसे यांना विनंती करतो. सचिन वनारसे आहेत का इथे? सचिन वनारसे आहेत का? ठीक आहे. सांडोर संघाचे कोण प्रतिनिधी आहेत? दिनेश घरत यांना विनंती करतो की त्यांनी एक बेस्ट बॅट्समन हा एक अवधी शिकावा. मी रवींद्रजी चव्हाण साहेब, आपण या आपल्या हस्ते या रवींद्र पारितोषिक चव्हाण आहेत का भैया? रवींद्र चव्हाण, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी दिनेश घरत यांना बेस्ट बॅटर्स त्यांचे एक शाल आणि एक ट्रॉफी देऊन शाल आणि श्रीफळ देऊन बेस्ट बॅटर दिनेश घरत. रवींद्र चव्हाण यांचे खास आभार असतील. या कॉलनीमधलं हे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड बनवण्यासाठी भरपूर हातभार लावला, त्यासाठी रवीदादा आपलं मनपूर्वक आभार असेल. मी रवींद्र चव्हाण उर्फ भैया साहेब यांना विनंती करतो त्यांनी 2 मिनिटासाठी त्यांच्या मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. या सर्वांचं मनापासून आभार जो मला आता सन्मान देतात त्याबद्दल. थँक्यू सो मच रवींद्र साहेब. तुमच्या भावना आपल्याला कळलेल्या आहेत. त्यांच्या मनातून काय सांगायचं आहे सॉरी ते मध्ये कळते. सुटलो, पण भैया एक असं व्यक्तिमत्व आहे. खेळाडू तयार करणारे तुम्हाला कोच अनेक भेटतील, पण खेळाडू वृत्ती तयार करणारा जर कोच असेल तर रवींद्र चव्हाण आहे, ज्याला आपण भैया म्हणून प्रेमाने संबोधतो. हे जे सगळं टुर्नामेंट तुम्हाला गेल्या 8-10 वर्षात आणि कामगार संघाच्या मेहनतीने दिसत आहेत, या माणसाची खरी मेहनत आहे. हे सगळी सुरुवात करण्यात आणि खऱ्या अर्थाने जी संस्कृती आणि संस्कार एखाद्या खेळाडूमध्ये रुजवायचे असतात ते भैयापासून शिकायचे असतात. माझ्यासाठी ते आदर्श व्यक्तिमत्व आहे, म्हणून त्या खुर्चीवर उठून 2 शब्द त्यांच्याबद्दल मी बोललो. सर्वांनी जोरदार टाळ्या त्या व्यक्तीसाठी वाजवा. धन्यवाद रांजणे साहेब. धन्यवाद राजने साहेब. खरी गोष्ट आहे ती. आणि विशेष म्हणजे कॉलनीसाठी मैदानासाठी त्यांनी जे सहकार्य केले, विशेष म्हणजे कॉलनी म्हणून वसई कॉलनी म्हणून एक टीम असते आणि ती टीम ते स्वतः टाकतात आणि त्याचं जे डोनेशन आहे त्याची जी प्रवेश फी आहे ते स्वतः पे करतात. असंही नाही की बुवा मी एवढी मेहनत करतो की मला फ्री करा. तर त्याच्यामुळे त्यांचे विशेष आभार भैया साहेब. धन्यवाद. चला, अंतिम सामना जो झाला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा राहिलेला आहे. तर तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा देण्यासाठी अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय 32 धावा करणारा, 6 बॉलमध्ये 6 चौकार ठोकणारा फलंदाज ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अंतिम मॅचचा मिस्टर गौतम डोहाळे. गुपचूप 11 संघाचा गौतम याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी गौतम डोहाळे देण्यासाठी- हे आपले कामगार महासंघाचे वसई सर्कलचे संघटन मंत्री पण आहेत. त्याच्यामुळे त्यांनी खरंच एक कौतुकास्पद कामगिरी केली. तसेच युनियनमध्येही ते चांगली कामगिरी करतात. तर माझी एक विनंती राहील की त्यांनी 1-2 शब्दाचे एक मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः आयोजकांचे खूप खूप अभिनंदन. त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे टुर्नामेंट भरवल्या. तसेच मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की 2-3 दिवस मला इथे काही यायला जमलं नाही आणि आज सुद्धा आमची टीम त्या टुर्नामेंटमध्ये एकदम सक्सेसफुलरित्या शेवटपर्यंत असल्यामुळे सुद्धा मला इथे काही स्टेजवर वेळ द्यायला मिळाला नाही. त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचा आभार व्यक्त करतो. तसेच मला तुम्ही सामनावीराचा पुरस्कार दिला आहे
तर त्याबद्दल सुद्धा खूप खूप अभिनंदन माझं मी सुद्धा अडवाई साहेब आणि आपण आभार या- व्यक्त करतो. आपल्या हस्ते हा धन्यवाद. पारित पुरस्कार दिला जाईल. तुमची तशी कामगिरी आहे, तरी मी श्री भरारी पथकाचे अतिरिक्त रोडे साहेब या कार्यकारी आपल्या अभियंता हस्ते. तसेच आपले वसईचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री प्रशांत रोडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी गौतम डोवाळे यांना सामनावीरचा पुरस्कार द्यावा. चला या स्पर्धेमध्ये निश्चित अंतिम फेरीमध्ये गाठून अंतिम फेरीमध्ये थोडासा कमी पडला आणि या स्पर्धेमधला दुसऱ्या क्रमांकावरती राहणारा संघाला मी विनंती केला, आपण पुढे या आणि या दुसऱ्या पारितोषिकाचा मानकरी ठरलेला संघाला मी आमंत्रित करतोय. टीम आचोळे संघ, पूर्ण टीम सकट या आणि पूर्ण संघांचे या पूर्ण 11 फिल्डर तुमची 9 फिल्डर व्ही क्रॉस मध्ये उभे राहा. कॅप्टन मध्ये उभे राहील. कृपया तुम्ही मी विनंती करेन रोडे साहेब, रांजणे साहेब, मोरे साहेब, व्ही डोंगरे शेप साहेब, मध्ये उभे राहा. व्ही शेप आपण मध्ये उभे सर्वांनी राहा. या पारितोषिक वितरण व्ही शेप करण्यासाठी. मध्ये उभे राहा सगळेजण. कॅप्टन मध्ये उभा राहील. बाकी सगळे 4 फिल्डर डाव्या हाताला, 4 फिल्डर उजव्या हाताला. मी बनकर यांना विनंती करतो की त्यांना एक मेडल द्या. सगळ्या उपस्थित प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये यांचे स्वागत करावा आणि त्यांचे खास खास अभिनंदन. आचोले टीमचे एक वैशिष्ट्य आहे, ते बऱ्याच वर्षापासून टुर्नामेंट खेळतायत पण नेहमी ते फेल ठरत होते, पण आज त्यांनी जी कामगिरी करून दाखवली, खास करून निकम चंदन साहेब. खोत त्यांचे लाईनमन तसेच त्यांचे असिस्टंट इंजिनियर पाटील साहेब यांनी खरंच खूप खूप मेहनत घेतली. प्रशांत भोये साहेब, शुभम असेल, किशोर असेल, माले असेल, लक्ष्मण असेल, मिलिंद पाटील असेल, तरी मी सगळ्या आपल्या महाराष्ट्र बीज कामगार महासंघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो. हॅलो, हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी राजने साहेब, आडबाई साहेब, रोडे साहेब आणि कदम साहेब आपणास विनंती करतो. आपणा चौघांच्या हस्तेही आपण ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे, एसीए लीडर सगळे सगळे कृपया चला. या व त्यांनी हे पारितोषिक द्या. राहू द्या साहेब घ्या. तुम्ही आणि राजने साहेब मेडल टाका पहिल्या याचे. आणि 4 लोकांचे टाकतो. 4 लोकांचे मेडल कुठे? आणि धन्यवाद आचोळे संघ. पुढल्या वर्षासाठी आपल्याला मी शुभेच्छा देतो की पुढल्या वर्षी आपण फायनल माराल. याच्यानंतर प्रथम क्रमांकासाठी धन्यवाद आचोळे संघ. धन्यवाद आचोळे संघ. आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. धन्यवाद आचोळे संघ. आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. कृपया करून आपण आपला आणि राजने साहेब, मी आपणास विनंती करतो आपण तिथंच थांबायचं आहे. एसीआयचे राजने साहेब आणि कामगार महासंघाचे वसई मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव वैभव मस्के, मी आपणास विनंती करतो की विनिंग टीमचे जे मेडल्स आहेत ते आपल्या हस्ते, तिघांच्या हस्ते आपण प्रदान करायचे आहेत. एक एक करून आपण गुपचूप 11 संघाचे जे प्लेयर्स आहेत त्याने आपण एक एक करून यायचं आहे. व्ही शेप मध्ये या. आणि आपले प्रधान वसई मंडळाचे सचिव वैभव मस्के, वसई मंडळाचे अध्यक्ष निकम साहेब आणि राजने साहेब, आपण एक एक करून आपण यांना मेडल्स प्रदान करायचे आहेत.
हे आहेत ना, ही आमची पीसीसी क्रिकेट क्लब होता, प्रगती क्रिकेट क्लब. हॅलो. कॅप्टन कोण आहे मित्रांनो? संजय पाटील आणि त्याची टीम जिंकणं हे खरोखर महावितरणसाठी पण हा मोठा विजय आहे. असा अभियंता सदैव जिंकावा असं मला वाटते. आणि गुपचूपपणे या ग्राउंडवर एंट्री करणारी आमची गुपचूप 11 ही जिंकली. हे खरोखर ज्यांना एंट्री नव्हती, गुपचूपपणे त्यांनी एंट्री केली म्हणून या टीमचं नाव गुपचूप 11 आहे. आणि खरोखरच अभिनंदनीय आहे. तुम्ही सर्व टीम मेंबर्स, धनंजय पाटील साहेब, पवार साहेब असो, सर्व बोन्या असो, सर्व टीमचं मी नाव घेणार नाही, पण सगळ्यात जोरदार जिंकणाऱ्या टीमनी आणि इथे उपस्थित सर्वांनी जर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे तर कामगार संघाच्या या आयोजन आणि नियोजनाबद्दल. मित्रांनो, जर शिकायचं असेल त्यांच्याकडून तर एक गोष्ट शिकायची. निकम असो, आमचा सचिन असो, भगत असो, मी जास्त नावं घेणार नाही. माणसाला जर काही गोष्ट यशस्वी करायची असेल तर गर्दी नको, दर्दी असावे. कामगार संघाचे हे 5 दर्दी लोकांनी हे एवढं मोठं भव्य आयोजन जे मी कधीतरी स्वप्नात बघितलं होतं त्यांनी सक्सेस करून दाखवलं. या कामगार संघासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्या आहे. खरोखर साहेब, तुम्ही अभिनंदनास पात्र आहे. मी सकाळपासून हे विचार माझ्या मनात येत आहे. आज मला बोलायला मिळाले, फार कमी लोक आहे, पण मला खरोखर तुमच्यासाठी सांगायचं होतं. आणि खरोखर एक व्यक्ती आणखी राहिला आहे, समालोचक जे इथले होते. साहेब, तुमचे काय नाव? अनिल बेनबन्सी. खरोखर काय जबरदस्त तुमचं समालोचन आहे. खरोखर तुमचे शब्द आणि तुमचं समय सूचकता, मी खरोखर तुमचा फॅन झालो आहे. कामगार संघ यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जे भगवं वातावरण आणि खरोखर सलग 3रं वर्ष तुमचं पण आणि श्री अनिल सरांचं पण आहे, हे भगवं वातावरण त्यांनी आज इथं निर्माण केलं. आणि खरोखर कुठलाही वादविवाद नव्हता. खेळाडू वृत्तीने शेवटपर्यंत 35 किती संघ होते? 32 संघांना खेळवणं ही काही जादू नाही मित्रांनो, असं कधी बघण्यात येत नाही. खरोखर तुम्ही अभिनंदनास पात्र आहे. माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्या खेळाडूंना खेळवलं, तुम्हाला सर्वांना सॅल्यूट आहे. आणि गुपचूप 11 सफाळ्यासारख्या टीमला हरवणं ही काही जोक नव्हतं. तुम्हाला पण माझा सॅल्यूट आहे. आणि ही टीम माझीच आहे आणि तुम्ही जिंकवलं. डांगे साहेब, जिंकण्याचं दुसरं नाव जर कोणी असेल तर विकास डांगे साहेब. तुमच्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन. खरं तर मी कामगार संघाच्या वतीने हे बोललो. इतर कोणाला काही बोलायचं असेल तर कृपया बोलू शकता तुम्ही. धन्यवाद साहेब. साहेब, ही जी स्पर्धा असते याच्यामध्ये एक आम्ही युनियन हा एक विषय ठेवत नाही. आमच्यासाठी कामगार आणि अधिकारी हा एकच असतो. आणि आम्हाला ह्यावेळेस एक जी के एंटरप्राइजेस म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर जे लाभले, जे आपले आउटसोर्स आहेत, जे आपल्या खांद्याला खांदा लावून काम करतात, त्यांचे एक विशेष आभार आहेत. आणि ह्या सगळ्यांनी आणि जे आपले खेळाडू असतात या सगळ्यांनी आम्हाला जे एक म्हणजे मदत केली आणि त्यांनी जे आम्हाला एक स्फूर्ती दिली आणि या स्फूर्तीमुळे आम्ही आज 3 वर्ष काढू शकलो. तसेच आम्ही पुढचे अनेक वर्ष या प्रकारची 19 फेब्रुवारी महाराजांची जयंती ह्याच जल्लोषात आम्ही साजरी करणार. याबद्दल आम्ही आत्ताच आश्वस्त करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचा रिजनल सेक्रेटरी म्हणून तर मी नाही बोलणार, पण एक राजने म्हणून मी हे जे बोलतो, माझी पवार साहेब, डांगे साहेब, माझे सहसचिव मोरे साहेब असो को डोंगरे साहेब, सगळ्यांना नम्र विनंती आहे की कामगार संघाचे 19 तारखेचे हे सामने सदैव यशस्वी हो आणि सदैव कंटिन्युअस हे सामने होत राहो. आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा. आमचं सगळ्यांचं काही सहकार्य लागलं तर सांगावं. आणि एवढीच माझी तुमच्या सगळ्यांपासून अपेक्षा आहे. तुम्हाला सगळ्यांना, खेळाडूंना आणि कामगार संघांना सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी आम्हाला एक म्हणजे योगदान दिलं आहे, मी त्यांचे एक विशेष आभार कामगार महासंघ म्हणून करू इच्छितो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधीचे नाव आहे श्री तायडे साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता टेस्टिंग डिव्हिजन. तसेच
प्रकाश सत्वे साहेब असिस्टंट इंजिनियर, कदम साहेब कॉन्ट्रॅक्टर GK एंटरप्राइजेस, मुकेश मोरे साहेब असिस्टंट इंजिनियर, कारंडे साहेब असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, भगत साहेब असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. भगत साहेबांचे एक विशेष कौतुक म्हणजे ते आपल्या वसई सर्कलमध्ये कार्यरत नसताना सुद्धा त्यांनी कल्याणहून आम्हाला एक आशीर्वाद आणि एक देणगी पाठवली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. तसेच आपले गावित साहेब विरारचे असिस्टंट इंजिनियर, श्री काकुळते साहेब असिस्टंट इंजिनियर, सुमित प्रकाश चौधरी साहेब युनियन आणि बाकीची जी आमची पतसंस्था आहे त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. तसेच रोहित किनी साहेब असिस्टंट इंजिनियर, एक आपले साधारण एक ग्राहक आहेत मकान सेट म्हणून, त्यांचे नेहमी आपल्याला पाण्यासाठी योगदान असतं, ते मकान सेट यांचं खूप 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 धन्यवाद. तसेच जे आपले रिटायर झाले शिरसाट नाना, रिटायर होऊन सुद्धा त्यांनी आपल्याला एक आशीर्वाद आणि एक देणगी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच अनवर सेठ आपले एक ग्राहक आहेत. तसेच आपले एक रिटायरमेंट लाईनमन होते हरेश्वर जाधव म्हणून. तसेच आपले एक दशरथ पाटील म्हणून आहेत. तसेच विशेष सहकार्यामध्ये आपले जे डांगे साहेब आहेत आणि ज्यांनी हे नारंगीचे बी फर्स्ट प्राईज मिळवलं आणि आपल्या कामगार महासंघाचेही फर्स्ट प्राईज मिळवलं. ते जे आपले जे सामनावीर होते त्यांना जे आपण टी शर्ट दिलं ते सगळेच्या सगळे टी शर्ट त्यांच्या योगदानाने आपल्याला मिळाले आहेत, त्याबद्दल डांगरे साहेब यांचे विशेष विशेष आभार. आणि त्यांच्या आईसाठी आपण एक विशेष आभार मानतो, त्याबद्दल कामगार महासंघ, विश्वकर्मा पतसंस्था, महावितरण वसई मंडळमधून कर्मचारी अधिकारी या सगळ्यांतर्फे त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद डांगे साहेब तुमचं. चला आता आपण पुढच्या कार्यक्रमाला वळूया, वेळेचं आपल्याला बंधन आहे. तरी मी वैभव मस्के आणि अनिल सर यांना विनंती करतो की त्यांनी गेट फॉर यस एक वैयक्तिक बक्षीस राहिलं होतं, ते वैयक्तिक बक्षीस म्हणजेच आहे मालिकावीर. या पूर्ण स्पर्धेमध्ये ऑलराऊंड परफॉर्म करणारा जो खेळाडू असतो त्याला मालिकावीराचा पुरस्कार दिला जातोय. बॅटिंग असो, फिल्डिंग असो आणि बॉलिंग असो, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला चुणूक दाखवतो, खेळ दाखवतो आणि या स्पर्धेमध्ये अव्वल नंबर पटकावतो, तोच खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. तर तो कोण असेल? अनिकेतचं नाव आलंय या ठिकाणी. 2026 येस मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट. हु इज द गेस्ट? मिस्टर विकास डांगे साहेब, आपणास विनंती असेल आपण यापुढे आम्ही विचार करत होतो की जो मालिकावीर असेल त्यांना विकास डांगे साहेब यांच्या हस्ते पारितोषिक दिलं जाईल. परंतु विकास डांगे साहेबच मालिकावीर झाले, तर विनंती करतो की आडबाई साहेब विकास डांगे साहेबांच्या हस्ते हा पारितोषिक दिला जाईल. हे कन्फ्युज गुगली झाली थोडीशी, गुगलीच फुगली त्याच्यामुळे असं काही घडतं. तर या टुर्नामेंटचा मालिकावीर यस लांब हशी दिसते मला या ठिकाणी मिस्टर गौतम डोहाळे. साहेब याच्यात 2 तवे आहेत, तर तुम्हाला मच्छी बांगडा फ्राय करावा लागणार आहे घरी. आणि लगेचच जास्त फ्राय झाल्यावर आम्हालाही बोलवा. जास्त वेळ थोडस या ठिकाणी चर्चा साधली जाईल थोडीशी किंचित, कारण मॅन ऑफ द सिरीज मिळालाय. 2 शब्द बोलणं ठरतेच. ऑल ओव्हर एकच प्रश्न विचारेन, या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर तुम्हाला वाटलं होतं की मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळेल किंवा तुम्हाला वाटलं होतं तुमचा संघ अंतिम विजेता ठरेल? मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळेल हे असं नव्हतं वाटलेलं, पण संघ निश्चितच आमचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार याची गॅरंटी आम्हाला 100% होती. आणि आता मात्र मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कसं वाटते? खूप बरं वाटतंय. आता 2 ते किचनचेच भांडे दिले जातात, बायको पण खुश होईल घरी गेल्यावर. नाही तर आता 12 वाजले, एकटीच मुलीला झोपत असेल तर मला शिव्या पडल्या असत्या.
पण आता एक घेऊन जा देतो मला, आता थोडंफार कमीच वेळ पडतील. बायको पण खुश. म्हणजे आग भी खुश और नाक भी खुश. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या सामन्यांसाठी खूप 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 शुभेच्छा. तुमच्या कामगार वाटचालींसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. दरम्यान जास्त वेळ घेत नाही आणि लगेचच मी या स्पर्धेमधला अंतिम विजेत्या संघाला आम्ही आमंत्रित करतोय. टीम गुपचूप 11 संघ. मी कामगार महासंघाचे आणि विश्वकर्मा पतसंस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेल, आपण सर्वांनी या. आपल्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण होईल. ही ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल या पूर्ण टीम तर्फे. गुपचूप 11 संघाचा कर्णधार आपण या 2026चा विजेता संघ गुपचूप 11 संघ. टाळ्या वाजवून या संघाचा गौरव करायचा आहे. फर्स्ट टाइम या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरलेला आहे. ते पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी हातभार लावलेल्या पूर्ण व्यक्तींचे मनापासून आभार असतील. आणि या स्पर्धेमध्ये YouTube मार्फत पाटील नेटवर्कचे मनापासून आभार असतील. DJ वालांचे आभार असतील. समालोचनासाठी जोडलेले माझ्या जोडीला समालोचक होते त्या सर्वांचे मनापासून आभार असतील. ग्राउंड बनवण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व कामगारांचे मनापासून आभार असतील. त्यानंतर मंडप जो या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्यांचे सुद्धा मनापासून आभार असेल. DJ वाल्यांचे सुद्धा मनापासून आभार असेल. आणि सर्व जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि चुकून मागून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांचं सुद्धा मनापासून आभार. या स्पर्धेमार्फत ही स्पर्धा संपन्न झाली असं जाहीर करतोय. सावळकर साहेब आपलं सुद्धा मनापासून आभार. आणि ही स्पर्धा संपन्न झाली असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.